दुसऱ्या अमावस्येला राहुलजी महाराज पहाटेचं कीर्तन ठेवलं. संध्याकाळी 6 वाजल्या. पावसाचे दिवस नाही, काही नाही, कीर्तन सुरू करण्याचे आम्ही लगबगीत आहेत. तेवढ्यात एकाकीत आकाशात ढग आले आणि विजांच्या कडकडांसहित पाऊस यायला सुरुवात झाली. महाराजांचाही मला फोन आला. व्हिडिओ अजून त्यामध्ये आहेत. एकही शब्द इथं बोललेला खोटा नाही. पाऊस यायला लागला. महाराजांचे फोन आले. कीर्तनाचं काय म्हणलं होणार. मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिलो आणि आई घरातून बाहेर आली. आईच्या डोळ्यात आसू होते. आतापर्यंत मोकळ्या अंतकरणातून बाळूमामाची भक्ती केली. आयुष्यभर कमवलेला पैसा बाळूमामाच्या मंदिरासाठी खर्च करतोय. आयुष्यभर एवढा पैसा खर्च करतोय, एवढी बाळूमामाची सेवा करतोय. एवढं सगळं असून सुद्धा जर 2 अमावस्येला पाऊस येतोय तर आपल्याला काहीतरी आडवय. आई म्हणलं नाही ग, काय बाळूमामा दयाळू आहे, नाही काही अडचण यायची, नको टेन्शन. ते हसू होते. तू करतोय एकटा, धावपळ करतोय, इकडून तिकडून रुपया आणतोय, त्या मंदिराला खर्च करतोय. पण